Dear student, in the last lecture we have seen galaxy, what are the different constraints of our solar system, what are the major difference between stars and planets, what is a satellite, which is the star nearest to us. मागच्या तासाला आपण दीर्घिका म्हणजे काय, आपल्या सूर्यमालेमध्ये कोणकोणते घटक आहेत, तारे व ग्रह याच्यामधला असणारा जे काही फरक जो आहे तर तो फरक त्या ठिकाणी कोणता, उपग्रह म्हणजे काय, आपल्याला सर्वात जवळ असलेला जो काही तारा जो आहे तर तो तारा त्या ठिकाणी कोणता, याच्याबद्दलची असणारी जी काही माहिती जी आहे तर ती माहिती आपण मागील तासाला त्या ठिकाणी पाहिली. याच्यामध्ये आपण पाहिलं की सर्वसाधारणपणे दीर्घिका ज्या आहेत तर त्या दीर्घिकांचे 3 मुख्य प्रकार त्या ठिकाणी असतात. काही दीर्घिका ज्या आहेत तर त्या स्पायरल चक्राकार असतात, काही त्या ठिकाणी इलिप्टिकल लंबगोलाकार असतात, तर काही त्या ठिकाणी अनियमित आकाराच्या दीर्घिका त्या ठिकाणी असतात. तर आपली असणारी जी काही दीर्घिका जी आहे तर ती दीर्घिका चक्राकार असून तिला मंदाकिनी अशा प्रकारचं नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे. हे आपण मागील तासाला त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा आहे तर तो आहे प्रॉपर्टीज ऑफ स्टार्स. जे तारे जे आहेत तर त्या ताऱ्यांचे असणारे जे काही गुणधर्म आपल्याला पाहिजे की ॲट नाईट वी कॅन सी अबाउट 4000 स्टार्स विथ आवर नेकेड आईज. रात्री आकाशामध्ये आपण सुमारे 4000 तारे आपल्या डोळ्यांनी त्या ठिकाणी पाहू शकतो. सन इज ॲन ऑर्डिनरी स्टार अमंग देम. तर सूर्य हा त्यातील एक सामान्य अशा प्रकारचा तारा त्या ठिकाणी आहे. द रिझन टू कॉल सन ॲन ऑर्डिनरी स्टार इज दॅट इव्हन दो it appears to be larger than all other stars in the sky because of its being nearest to us, there are billions of stars which have higher or lower massive size and temperature than those of the sun. आता काय सांगितलेलं आहे, पहिलं वाक्य त्या ठिकाणी आहे द रिझन टू कॉल सन an ordinary star is that even though it appears to be larger than all other stars in the sky. काय सांगता येईल की सामान्य म्हणण्याचं कारण असं, आपण मग काय म्हटलंय की सूर्य हा त्या ठिकाणी आकाशामधला एक सामान्य तारा आहे. तर सामान्य म्हणण्याचं कारण काय, तर तो आपल्यापासून सगळ्यात निकट म्हणजे जवळचा असल्यामुळं जरी आकाशातील इतर ताऱ्यांपेक्षा खूप मोठा दिसत असला तरीही वस्तुतः त्याच्यापेक्षा कमी किंवा अधिक वस्तुमान आकार आणि तापमान असलेले अब्जावधी तारे आकाश जे आहे तर त्या आकाशामध्ये त्या ठिकाणी आहेत. स्टार्स आर जायंटिक स्पेअर ऑफ हॉट गॅस. पुढे काय सांगितले की तारे हे काय सांगितले आपल्याला, पुन्हा एकदा काय सांगते की स्टार्स आर जायंटिक स्पेअर्स ऑफ हॉट गॅसेस. या ठिकाणी आपल्या लक्षात येताना दिसते की तारे हे तप्त वायूंचे प्रचंड अशा प्रकारचे असणारे जे काही गोल जे आहे तर ते गोल त्या ठिकाणी असणारे. सम प्रॉपर्टीज ऑफ द सन आर गिव्हन इन द टेबल बिलो. सूर्याचे असणारे काही गुणधर्म जो आहे तर ते गुणधर्म आपल्याला खालील तक्त्यामध्ये त्या ठिकाणी दिलेले. हायड्रोजन मेकअप फॉर 72% ऑफ द मास ऑफ द सन व्हाईल हेलियम इज 26%. सूर्याच्या वस्तुमानाचा 72% भाग हायड्रोजन आहे तर 26% भाग त्या ठिकाणी हेलियम आहे. म्हणजे सूर्याचं जे काही त्या ठिकाणी आपल्याला वस्तुमान जे आहे तर ते तक्त्यामध्ये दिलेले तर त्याच्यापैकी 72% भाग हायड्रोजन असतोय तर 26% भाग त्या ठिकाणी हेलियम त्या ठिकाणी. द रेस्ट 2% इज मेड अप ऑफ एलिमेंट हेवियर दॅन हेलियम. आणि उरलेला जो काही 2% वस्तुमान हा हेलियमपेक्षा अधिक अनुक्रमांक असलेल्या मूलद्रव्याच्या अणूच्या रूपामध्ये त्या ठिकाणी.
त्या ठिकाणी आपल्याला प्रॉपर्टीज ऑफ सन त्या ठिकाणी दिली, सूर्याची गुणधर्म. वस्तुमान जर पाहिलं तर ते वस्तुमान आपल्याला दिलेले 2 × 10⁻30 kg, 2 × 10⁻³ किलो एवढं त्या ठिकाणी सूर्याचं वस्तुमान आहे. त्याच्यानंतर रेडियस ऑफ द सन त्या ठिकाणी दिलेली, तर ती किती दिलेली आपल्याला की सर्वसाधारणपणे 6,95,700 किलोमीटर त्या ठिकाणी सूर्याची त्रिज्या दिली. सरफेस टेम्परेचर, आता पृष्ठभागावरील तापमान, आता या ठिकाणी तापमान जे आहे तर ते केल्विनमध्ये दिलेलं आपल्याला माहिती की सेल्सिअस, फॅरनहाइट आणि केल्विन याच्यामध्ये तापमान त्या ठिकाणी दिलेले. या ठिकाणी तापमान जे आहे तर ते 5,800 केल्विन त्या ठिकाणी दिले. आणि केंद्रामधलं असताना जे काही तापमान टेम्परेचर ॲट द सेंटर दिलेलं आपल्याला 1.5 × 10⁻7 केल्विन त्या ठिकाणी दिले. केंद्रातील तापमान 1.5 × 10⁷ केल्विन त्या ठिकाणी दिले. आणि सूर्याचं असणारं जे काही एज जे आहेत, वय जे आहे तर ते वय आपल्याला दिलेले 4.5 × 10⁹ इयर्स, म्हणजे सर्वसाधारणपणे 4.5 अब्ज वर्ष एवढं त्या ठिकाणी सूर्य जो आहे तर त्या सूर्याचं वय जे आहे तर ते वय आपल्याला त्या ठिकाणी दिलेले. त्याच्यानंतर पहा पुढे की डू यू नो, तुम्हाला माहीत आहे का, आवर गॅलेक्सी हॅज अबाउट 10⁻11 स्टार. आपली जी काही आकाशगंगा जी आहे तर त्या आकाशगंगेमध्ये काय सांगितले, सुमारे 10⁻11 तारे त्या ठिकाणी आहेत. आता आपल्या लक्षात येतं नसते की 1वर 9 शून्य म्हणजे त्या ठिकाणी अब्ज आलं. अशा प्रकारचे किती सांगितलं आपल्याला, 10वर त्या ठिकाणी 11 शून्य म्हणजे कल्पना येता नसते की आपली असताना जे काही आकाशगंगा जी आहे तर त्या आकाशगंगेमध्ये सुमारे 10⁻11 एवढे त्या ठिकाणी तारे त्या ठिकाणी आहेत. इट्स शेप इज लाईक ए डिस्क विथ बल्ब इन द सेंटर अँड इट्स डायमीटर इज अबाउट 10⁻18 किलोमीटर. ही जी काय आपली असताना जे काही आकाशगंगा जी आहे तर त्या आकाशगंगेचा आकार मध्यभागी कसा आहे, फुगीर, काय सांगितले, बल्ब म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर मध्यभागी फुगीर असलेले जे काही डिस्क, तबकडी जी आहे तर ते तबकडीसारखा असून तिचा डायमीटर म्हणजे तिचा असताना तो काही व्यास जो आहे तर तो व्यास सुमारे किती सांगितलं आपल्याला, 10⁻18 किलोमीटर एवढा. The solar system is situated at a distance of 2 × 10⁻17 किलोमीटर फ्रॉम इट्स सेंटर. आता काय सांगितलं की सूर्यमाला तिच्या केंद्रापासून 2.7 × 10⁻17 किलोमीटर अंतरावर त्या ठिकाणी स्थित त्या ठिकाणी आहे. The galaxy is rotating around an axis passing through its center and perpendicular to the disk. ही जी काय आपली असणारे जे काही आकाशगंगा जी आहे तर त्या आकाशगंगेचा विचार जर आपण त्या ठिकाणी केला तर ती काय सांगितलं आपल्याला की ती तबकडीला लंब असलेल्या तिच्या केंद्रातून जाणाऱ्या अक्षावर आकाशगंगा ही परिवलन करत असून, आता पुढे सांगितलेले, इट्स पिरियड ऑफ रोटेशन इज अबाउट 2 × 10⁸ इयर. आणि तिला एका परिवलनासाठी 2 × 10⁸ एवढी वर्ष जी आहेत तर ती वर्ष त्या ठिकाणी परिवलन जे आहे तर त्या परिवलनासाठी लागताना त्या ठिकाणी दिसतात. त्याच्यानंतर पुढे द मास ऑफ द सन इज अबाउट 3.3 lakh टाइम्स दॅट ऑफ द अर्थ. पाहता की सूर्याचं वस्तुमान किती त्याचा आपल्याला अंदाज करायचा आहे की सूर्याचं वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानाच्या सुमारे 3.3 लक्ष पट आहे. आणि पुढे आपल्याला सांगितलंय इट्स रेडियस इज 100 टाइम्स दॅट ऑफ द अर्थ. आणि त्या सूर्याची असणारी जी काही त्रिज्या जी आहे तर ती त्रिज्या पृथ्वीच्या त्रिज्येच्या 100 पट त्या ठिकाणी.
other stars have mass between 1/10, that is mass of sun divided by 10 that of the sun, and 100 times that of the sun, that is 100 into mass of the sun, and the radii can between 1/10 to 1000 times the radius of the sun. आता काय काय सांगितलं की इतर ताऱ्यांचं असताना जे काही वस्तुमान जे आहे तर ते वस्तुमान सूर्याच्या वस्तुमानाचे किती असणार आहे 1/10 किंवा सूर्याच्या वस्तुमानाला काय करायचे 10ने त्या ठिकाणी डिव्हाइड करायचे त्याच्यापासून तर ते 100 पट म्हणजे सूर्यापेक्षा त्या ठिकाणी 100 पटीपर्यंत त्या ठिकाणी असू शकतं. त्यानंतर इतर असणारे जे काही तारे जे आहेत तर त्या ताऱ्यांची असणारी जी काही त्रिज्या जी आहे तर ती त्रिज्या कशी असणार आहे सूर्याच्या त्रिज्येहून 1/10 पासून तर 1000 पट त्या ठिकाणी असू शकते. आणि ते आपल्याला या ठिकाणी असणारे जे काही डायग्रॅम जे आहे तर त्या डायग्रॅममध्ये त्या ठिकाणी दाखवले. पाहता या ठिकाणी ही असणारे जे काही डायग्रॅम जे आहेत तर त्या डायग्रॅमचा जर आपण त्या ठिकाणी जर विचार जर केला पाहता या डायग्रॅममध्ये काय दिलेले ए कंपॅरिझन ऑफ साईज ऑफ डिफरंट स्टार्स. विविध असणारे जे काही तारे जे आहेत तर त्या ताऱ्यांच्या आकाराची तुलना त्या ठिकाणी केलेली. या ठिकाणी आपल्याला रेड जायंट स्टार्स त्या ठिकाणी दाखवले म्हणजे तांबडा राक्षसी तारा दाखवला. त्याच्यानंतर या ठिकाणी व्हाईट डॉर्फ त्या ठिकाणी दाखवलेला म्हणजे श्वेत अशा प्रकारचा बटुग्रह त्या ठिकाणी दाखवला. त्याच्यानंतर आपल्याला असणारा जो काही सूर्य जो आहे तर तो सूर्य त्या ठिकाणी दाखवलेला. त्या ठिकाणी नंतर या ठिकाणी कोपऱ्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी सुपर जायंट स्टार म्हणजे महाराक्षसी तारा त्या ठिकाणी दाखवला. म्हणजे या ठिकाणी श्वेतबटू सूर्य तांबडा राक्षसी तारा महाराक्षसी तारा यांचा आकार जर आपण जर पाहिला तर त्याची तुलना जी आहे तर ती तुलना आपण त्या ठिकाणी करू शकतो. आकारावरून आकृतीमध्ये दाखवलेली जी काही डायग्रॅम जे आहे तर त्या डायग्रॅमवरून त्यांची तुलना आपण त्या ठिकाणी करू शकतो. त्याच्यानंतर पुढे आता काय सांगितलेले की डू यू नो तुम्हाला माहीत आहे का द मासेस ऑफ अदर स्टार्स आर मेजर्ड विथ रिस्पेक्ट टू द मास ऑफ द सन. इतर ताऱ्यांचं वस्तुमान मोजताना ते सूर्याच्या सापेक्ष त्या ठिकाणी मोजला जातो. दिस मीन्स दॅट द मास ऑफ द सन रिटन ॲज एम सन इज युज्ड द युनिट ऑफ द मास. म्हणजे सूर्याचं वस्तुमान हे त्या ठिकाणी एकक म्हणून त्या ठिकाणी घेतलं जातं आणि यालाच काय म्हटलेलं आहे यम सन म्हणजे मास ऑफ सन असं त्या ठिकाणी काय केलं जातं संबोधलं त्या ठिकाणी जातं. त्याच्यानंतर पुढे पहा द एज ऑफ द सन अँड अदर स्टार्स काय म्हटलेलं आहे द एज ऑफ द सन अँड अदर स्टार्स विच इज द टाईम elapsed after their formation can be between a few millions years to a few billions years. पाहता सूर्याचं आणि इतर ग्रहांचं असणारं जे काही वय म्हणजेच त्यांच्या निर्मितीनंतर गेलेला जो काही काळ हा काही दशलक्ष तर पुढे आपल्याला सांगितलंय बिलियन्स म्हणजे अब्जावधी वर्षा एवढा अजस्र त्या ठिकाणी असणार. इफ प्रॉपर्टीज ऑफ द सन हॅड चेंज इन इट्स लाईफ टाईम इट वुड हॅव कॉज चेंजेस इन द प्रॉपर्टीज ऑफ द अर्थ अँड इन द लाईफ ऑन द अर्थ. आणि ह्या जो काय असणारा जो काय अवधी जो आहे तर त्या अवधीमध्ये सूर्याच्या गुणधर्मामध्ये बदल झाला असता तर त्यामुळं पृथ्वीच्या गुणधर्मामध्ये जीवसृष्टी जी आहे तर त्या जीवसृष्टीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी बदल जो आहे तर तो बदल त्या ठिकाणी घडला असता. डिटेल स्टडीज ऑफ द प्रॉपर्टीज ऑफ द अर्थ हॅव लेड सायंटिस्ट टू कंक्लूड दॅट द प्रॉपर्टीज ऑफ द सन हॅव रिमेन अनचेंज ओव्हर इट्स लाईफ टाईम दॅट इज द पास्ट 4.5 बिलियन इयर्स. आणि म्हणून यामुळं पृथ्वीच्या गुणधर्माचा सखोल अभ्यास करून शास्त्रज्ञांनी निष्कर्ष काढला. काय निष्कर्ष काढला की सूर्याचे गुणधर्म त्यांचा असणारा जो काही जीवनकाळ जो आहे
आता हा जीवनकाळ म्हणजे गेली 4.5 अब्ज वर्ष त्या ठिकाणी ते बदललेले नाही. अकॉर्डिंग टू द स्टडी मेड बाय द ॲस्ट्रॉनॉमर these properties will slowly change in the future after 4.5 billion years. आणि खगोलशास्त्रज्ञ जे आहेत तर त्या खगोलशास्त्रज्ञाच्या विश्लेषणानुसार हे गुणधर्म पुढील 4.5 अब्ज वर्षांनी हळूहळू त्या ठिकाणी काय होतील, बदलतील, असं त्या ठिकाणी खगोलशास्त्रज्ञांनी त्याचं विश्लेषण जे आहे तर ते विश्लेषण त्या ठिकाणी केलेलं आहे. पण एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.